तर आपली भाजी झाली बघा ताईंनो तयार. तर तुम्हाला मी दाखवते आपली भाजी कशी झाली आहे. तर हे पाहू शकतात. एक नंबरमध्ये सुंदर आपले वांगे पण छान शिजले तर आणि भाजीला काही नसतानाची ही भाजी आहे. तर हे पाहू शकतात. चवीला छान होती आहे. एकदा नक्कीच तुम्ही करून बघा. जवळून तुम्हाला दाखवते मी. तर ही आहे आपली मसाला वांगी कणकीची भाजी. तर चला ताईंनो, तुमच्याकडं भाजीला काहीच म्हणजे काहीच नाही आहे आणि भाजीला काही नसेल तर ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा. जसं की तुम्हाला म्हणजे सांगते आता तुम्हाला. ही आपली नॉर्मल कणिक आहे. आपण जे चपात्या करतो ती चपात्यासोबत मी इथं चपात्याला मळून घेतली का. एक मिनिट मला दाखवते. हे पहा हे अशी. तर ह्याच्यातलीच घेतली मी. बाकीची इथं ठेवली. मला तेवढीच भाजी करायची. तर ती भाजी कशी करायची काय करायची व्हिडिओ स्किप नाही करता पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला समजेल ताईंनो. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर चला ही आपली नॉर्मल कणिक आहे. तर ह्याला असं राऊंड करून घ्यायचं. हे पहा सगळे असे पूर्ण राऊंड करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी हे इथं मी मसाला घेतला आहे. तर मसाल्यामध्ये काय घेतलं आहे तर शेंगदाण्याचं कूट आहे. हे घरचेच सगळे मसाले इथे लाल तिखट हळद आणि इथं मीठ आहे. हे पाहू शकतात. तर हे एवढं. आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं ते सांगते तुम्हाला. तर माझा लसण राहिला होता तर भरपूर असं लसण घालायचं. हे पहा लसण घातलं की आपलं थोडंसं अंदाजानं तेल घालायचं ह्याच्यात. एक 2 चमचे पोहे खायचा घातला तरी पण चालते. आणि हे पूर्ण असं आता मिक्स करून घ्यायचं. तर हे मिक्स करून घेण्यासाठी तुम्ही अगोदर नॉर्मल असं मिक्स करून घ्या. आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं हे थोडंसं की एकजीव होण्यासाठी म्हणा किंवा हे मिश्रण पूर्ण असं मिळून येण्यासाठी ना थोडंसं आपलं असं एक आपला घोटभर असं पाणी घालायचं. बस एवढंच बास होतं आहे. हां तर बघा पूर्ण मिश्रण असं तयार झालं. तुम्हाला एक ना ह्याला काय म्हणते तर ह्या भाजीचं नाव सांगते तुम्हाला कणकीचं वांगं. तर हे आहे कणकीचं वांगं आपलं. तर हे असं व्यवस्थित आपण मोदक कसे करतात ना तसं करून हे असं व्यवस्थित करून घ्यायचं. दिसायला ताईंना तुम्हाला. आणि हे मसाला जास्त थोडासा हे असा वलसर होते. तर तुम्हाला जसा पाहिजे जितका तुम्हाला आवडतं तितका तुम्ही जेवढा बसेल त्याच्यात तेवढा घालू शकता. जेवढा जास्त घालताल तेवढी ह्याची चव पण इतकी सुंदर लागते ना. आणि भाजी अजिबातच काही नाही आहे भाजीला. फक्त कांदा आणि टोमॅटो एवढ्यामध्येची भाजी होती. आता ह्याच्या पुढं काय प्रोसेस आहे ते पण सांगते. तर हे असे मोदक टाईप पूर्ण असं भरून घ्या तुम्ही ह्याला. हे फुटत नाही काही नाही काही सुद्धा नाही मैत्रिणींनो. एकदा करून बघा तुम्ही. चवीला छान होती. मुलांना पण आवडेल तुमच्या. तर चला सगळे वांगे आता भरून घेते. तर हे पहा आपले पूर्ण बघू शकतात. हे वांगे तयार झाले. ह्याला म्हणतात कणकीचं वांगं. मी पण माझ्या मम्मीकडून शिकले आहे. तिने बनवती माझ्यापेक्षा सुंदर बनवती. तिचं गडबडीचं असते तरी पण काय की तिच्या हाताला चव लागते बघा. तर हे असे आपले वांगे तयार आहेत. आता आम्ही 3घच जण आहेत. मिस्टर गेले शिखरशिंगणापूरला. आज त्यांनी जसं की तुम्हाला म्हणलं ना रात्री गेले 10च्या गाडीनं. तर आम्ही 3घच आहेत. पिलू आली तर येईल तर 4च्या हिशोबाने ही माझी भाजी आहे. तर 2-2 बी झरले. तुम्हाला सुरुवातीला आवडतेत नाही आवडतेत माहीत नाही ताईंनो. तर आम्हाला तर खूप आवडतात. मुलं आवडीनं खातात. मी सुट्टी असली की हेच बनवते. तर हे आपले वांगे तयार. आणि एवढा मसाला मी राहू दिला आहे कारण नंतर मला टाकायचं ते पण मी पुढं तुम्हाला ना दाखवते. तर हे पाणी ठेवलं आहे उकळायला. तर पाणी चांगलं उकळलेलं आहे. अगोदरच ठेवायचं. ज्यावेळेस आपण हे वांगे बनवतात ना तर त्यावेळेस पाणी ठेवायचं उकळायला. आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये ना थोडंसं असं थोडं म्हणजे बरंच असं भरपूर असं तेल घालायचं. कारण हे जेव्हा आपण ह्याच्यात उकळायला टाकताल ना तर बघा छान उकळले. पाण्याला चांगली उकळी द्यायची नाही तर तुमची भाजी म्हणजे होणार नाही व्यवस्थित ताईंनो. पाण्याला चांगली उकळी आली की ह्याच्यामध्ये वांगे असे व्यवस्थित सोडून घ्यायचे. सगळे वांगे सोडून व्यवस्थित उकडू द्यायचे. उकडलेले लगेच कळतात आपल्याला. कलर चेंज होतं आहे ताईंनो. आपण उकडीचे मोदक वगैरे कसं करतो तर त्या टाईपच आहे हे पण. आणि खूप चवीला छान भाजी लागते. तर झाकून वगैरे काही नाही ठेवायचं. ह्याला फास्ट गॅस करायचा. कमी गॅसवर नाही शिजवायचं ह्याला. फास्ट गॅसवर शिजवलं म्हणजे ह्याचं अशा एकमेकांना चिटकणार नाही आहेत. आणि पाण्याला अगोदर उकळी येऊ द्या ताईंनो. व्हिडिओ स्किप नाही करता बघा तर ही भाजी जमल तुम्हाला. तर आपले वांगे शिजलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण शिजताना तेल टाकलेलं असतं आणि आपलं पाणी घातलेलं असते. तर हे पाणी काय करायचं आपण हेच आपल्याला डबल भाजीला पाणी घालायचे. कारण हे चांगलं पाणी ह्याच्यामध्ये सगळं अर्क वगैरे उतरलेलं असते. असं पाणी काढून घ्यायचं. पूर्ण पाणी काढून घ्यायचं ह्याच्यातलं सगळं. हे पाणी नाही ठेवायचं ह्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये ना गार पाणी घालून घ्यायचं ताईंनो. तर 1 मिनिट मी पाणी ना गार पाणी ह्याच्यात घालून घेते. हे पहा असं दुसरं गार पाणी लगेच घालून घ्यायचं.
आणि हेच पाणी आपल्याला भाजीला टाकायचे. तर पुढची प्रोसेस काय तर त्याच्यासाठी हे पाणी, हे कांदा टोमॅटो भरपूर असं, कढीपत्ता कोथिंबीर असेल तर आणखीन चांगलं, माझ्याकडं नाही आहे, संपली म्हणून मी नाही टाकायली. आणि त्यात लसण घातलाय फोडणीला, पण असा लसण 1चे 2 तुकडे करून असा घालायचा. 1 नंबरमध्ये फोडणी होती आपली. तर चला आता काय करते मी, ह्याला चिरून घ्यायचं. तर चिरून कसं घ्यायचं तर गरम आहेत असे एक एक काढून घ्यायचे अगोदर बाहेर आपण. हे बघू शकता तुम्ही, कारण हे चिकट होते शिजल्यानंतर. एवढं बी चिरलं ना, चिरल्या गेलं ना तरी पण बस होते, कारण ह्याच्यामध्ये मसाला जाते. तर हे बघू शकता छान असे उकडलेत आपले वांगे. आणि एकदा नक्कीच मी तर म्हणाल की करून बघा तुम्ही, छान होती अशी भाजी बघा ताईंनो. तर व्यवस्थित अशी काढून घेतले का, 1 मिनिट तुम्हाला मी दाखवते चिरायचे कसे, एक दाखवते चिरून. चिरायचे म्हणजे फक्त हे एवढंच करायचं. हे पहा असं एवढं जर उघडं केलं ना तर ह्याच्यामध्ये आपला मसाला जाते. हे पाहू शकतात. तर सगळे असे आता मी व्यवस्थित चिरून घेते ताईंनो. तर बघा ताईंनो, मी सगळ्या वांग्याला असे थोडे थोडे काप करून घेतले. तर कारण थंड झाल्यास करा, ह्याला गरममध्ये होत नाही, कारण हे चिकट असते ना असं, तर होत नाही. बताई तुम्हाला लागल वगैरे. बघा ताईंनो, व्यवस्थित थंड होऊ द्या वांगे चांगले असे, आणि नंतर ह्याचे काप करून घ्या. तर चला मी आता फोडणी देऊन घेते. तर तेल गरम करायला ठेवले. हे आपल्या जिरे मोहऱ्या, तेल थोडंसं जास्त लागते ताईंनो भाजीला या. तर हे पहा आपल्या ह्या जिरे मोहऱ्या, लसण, कढीपत्ता, माझ्याकडं कोथिंबीर संपली ताईंनो, तुमच्याकडं असेल तर लई चांगलं आहे, खूप छान लागते कोथिंबीर जर असेल तर. गॅस फास्टच ठेवायचा. आपली पूर्ण फोडणी अशी तडकली पाहिजे छान, तर त्याला चव लागते चांगली ताईंनो. तर हे आपला कांदा आणि टोमॅटो चांगलं परतू द्यायचं, तर भाजीला म्हणजे मिळून येते भाजी अशी. पाणी पाणी असं वेगळं असं होत नाही आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलं म्हणजे भाजी आपली, कुठलीही भाजी तसं तर व्यवस्थित हे भाजल्यासच मिळून येते ताईंनो. तर ह्याला छान असं वाफू द्यायचं मस्त. इकडे लावलाय भात, आज सुट्टी आहे, सगळे घरीच आहे जसं की तुम्हाला म्हणलं ना. तर त्याच्यामुळे ना आता ह्याच्यात थोडंसं काय करते बघा ताईंनो, मीठ टाकून घेते. मीठ टाकलं का लवकर वाफत या, वाफायला परेशानी होत नाही आहे. तर बघा छान आपला कांदा टोमॅटो मस्त कलर आला, ह्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा. आणि हे आपलं पाणी जसं की मी तुम्हाला म्हणलं ना त्याचं काढलेलं. पण त्याच्या अगोदर काय करायचं की हे आपले वांगे जे आहेत हे तेलात परतून घ्यायचे व्यवस्थित असे, कारण तेलात ह्याच्यामध्ये परतले का त्याची चव छान लागते ताईंनो, कारण हे कच्चे असतात ना. तर त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला कळणार पण नाही आहे ताईंनो. पुन्हा म्हणतात की ताईनं अशी कशी भाजी सांगितली, तसं नाही. फास्ट गॅसवर ठेवायचं ह्याला उगं 2 मिनटं परतू द्यायचं छान असं. तर आपल्या वांग्यासारखं तर 1 नंबरमध्ये भाजी आहे, घरी भाजीला काहीच नाही आहे आपल्या. तर नक्कीच एकदा करून बघा ताईंनो. तर हे आपला सगळा मसाला हे तयारच आहे. ह्याच्यात फक्त काय करायचं की थोडीशी ना आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे, कारण ह्याच्यात थोडी हळद घातली ना मसाल्यामध्ये मी, आणि थोडासा कसा मसाला, बस काहीच नाही घालायचं. बाकी तुम्हाला घालायचं आहे घाला, नाही घातला तरी पण चालतंय ताईंनो. पण थोडासा कलर छान येतंय, नाही बी घातला तरी चालते, तसं काही नाही आहे. तर चला आपल्याला हे आता मसाला ह्याच्यात घालून घ्यायचा. तर 1 नंबरमध्ये भाजी होती आपली. नक्कीच करून बघा तुम्ही. आणि थोडंसं अंगापुरतंच आदन करायचं, जास्त ही भाजी अशी पातळ जास्त लूज ना नाही लागत चांगली ताईंनो. तर हे पहा 1 नंबरमध्ये आपली भाजी होती. आणि हे पाणी एवढं आहे, पण तुम्हाला जसं लागल तसंच टाका. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कितपत पातळ भाजी लूज पाहिजे किंवा कितपत तुम्हाला घट्ट पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे. आता हे पाणी एवढं उरलं आहे म्हणजे एवढं टाकायचं असं काही नाही आहे ताईंनो. तुम्हाला जसं टाकायचं आहे तसं तुम्ही टाकू शकता. गॅस कमी करून घ्यायचा, व्यवस्थित असं शिजू द्यायचं. तर आपण अगोदर पण मीठ घातलेलं आहे, पण आता हे पाणी टाकलंय ना, तर पाण्यापुरतं मीठ हे एवढं घालायचं फक्त, कारण आपण आधीच त्याच्यामध्ये मीठ मसाल्यामध्ये सगळं घातलेलं आहे ताईंनो. तर हे आता 10 मिनटं चांगलं शिजू द्यायचं बघा. तर मी तर म्हणाले पाणी लागेल एवढं, कारण एवढं आटणार ना पाणी आता शिजल्याचं, एवढी भाजी तर लागतीच आहे आपल्याला. ते पाहू शकतात छान सुंदर भाजी आपली. आता ह्याला 10 मिनटं शिजू द्यायचं, झाकायचं नाही, असं शिजू द्यायचं ह्याला. तर हाय हॅलो मैत्रिणीनं, कशा आहे सर्वजणी, मजेत ना, आणि मजेत राहायचं. तर आता सांगा भाजी कशी वाटली तुम्हाला, एकदम छान आहे की नाही. भाजीला काही नसताना केलेली भाजी 1 नंबरमध्ये होती आहे. आणि मी तर म्हणाल तुम्ही नक्कीच करून बघा, करूनच बघा. एक छान अशी मस्त होती आहे आणि मी केली बघा. तर कशी वाटली
चवीला छान लागते. आपले मोदक कसे असतात त्या टाईपच भरायची आणि व्यवस्थित असे उकडून घ्यायचे तेल टाकून. उकडले की त्याला थोडंसं काशा, जसं की तुम्हाला सगळं दाखविलं आहे मी पद्धतशीर, फक्त व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ स्किप नाही करता जर बघितलं ना तर तुम्हाला सगळं समजून जाईल आणि तुम्हीसुद्धा ती भाजी बनवू शकता. तर ताईंनो, जर माझी भाजी आवडली, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.